अकोटच्या शासकीय धान्य गोदामाची दुरावस्था, पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांचे धान्य धोक्यात. पावसाचे पाणी, कचरा आणि झुडपांचे साम्राज्य, डासांचा वाढता प्रादुर्भाव, मूलभूत सुविधांचाही अभाव, नागरिकांचा संताप. अकोट शहरातील शासकीय धान्य गोदाम परिसरात पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि सुस्त कारभारामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे गोदामाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून कचऱ्याचे ढीग तसेच वाढलेल्या झाडाझुडपांमुळे संपूर्ण परिसराला डबक्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे गोदामात साठवून ठेवलेल्या गरिबांच्या हक्काच्या लाखो रुपयांच्या अन्नधान्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील हजारो शिधापत्रिका धारकांना या शासकीय गोदामातून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अशा महत्त्वाच्या ठिकाणी नियमित स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि परिसराची देखभाल करणे ही पुरवठा विभागाची जबाबदारी असताना प्रत्यक्षात मात्र संपूर्ण परिसर दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. गोदामाच्या आवारात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून डेंग्यू, मलेरिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गोदामातील हमाल कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी आणि संबंधितांनी या समस्येकडे वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात प्रशासनाचे लक्ष वेधले असल्याचा दावा केला जात असला तरी अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्वच्छता मोहीम, पाण्याचा निचरा आणि परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई यापैकी कोणतीही कामे न झाल्याने पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय मालमत्तेचे संरक्षण आणि अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. शासकीय धान्य गोदामात कार्यरत हमाल आणि कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छ शौचालयाची तसेच इतर मूलभूत सुविधांचीही व्यवस्था नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कामगारांना मूलभूत गरजांसाठी बाहेर जावे लागत असून यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. इंडिया न्यूज R7 साठी विशाल आगरे, अकोट प्रतिनिधी.